सर्वांना प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमाने आलेल्या सुंदर अशा विचारांची माला म्हणजेच सुविचार माला आपल्यासमोर सादर करतोय आणि निश्चितपणे ही सुविचार माला आपल्या सर्वांना आवडेल असं गृहीत धरून पुढे चलतोय। स्वतःच्या आवडीला मुरड घालून नवऱ्याची आवड जपणारी बायको मिळणं हे फार कमी जणांच्या नशिबात असतं। सगळेच लोक साथ देणारे नसतात। काही जण अचानक कारण न सांगता बोलणं बंद करणारे सुद्धा असतात। खूप शिकलेला पुरुष अडाणी पत्नीसोबत आयुष्यभर यशस्वी संसार करू शकतो, पण खूप शिकलेली महिला अडाणी पतीसोबत सुखाचा संसार करूच शकत नाही। लोकांकडून अपेक्षा करणे सोडून द्या, कारण आता लोक मनानुसार नाही तर गरजेनुसार वागत आहेत। बच्चे पैदा हो जाना पति पत्नी के बीच प्यार की गवाही नहीं है। आज भी कई जोड़े अजनबियों की तरह रह रहे एक छत के नीचे। संसाराचा खेळ जर जिंकायचा असेल तर जोडीदार जिथे कमी पडेल तिथे आपणच उभं राहायचं असतं। नात्यांना नेहमी बोलकच ठेवा, कारण अबोल नात्यातच गैरसमज जास्त होतात, मग ते नातं कोणतंही असो। एक पुरुष सुकून से तभी कमा सकता है जब एक स्त्री घर संभाल लेती है। आम्ही स्वतःहून कोणालाच दूर केलं नाही, ज्यांची गरज संपली ते स्वतःहून दूर होत गेले। सवडीनं नाही तर आवडीने बोलणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात खूप जपलं पाहिजे। जब जीवन में कष्ट आते हैं तब आपकी परीक्षा तो हो ही जाती है कि आप में कितना धैर्य, संयम, सहनशीलता और स्थिरता है। साथ ही साथ आपके संबंधियों और मित्रों की भी परीक्षा हो जाती है कि वे आपसे कितना प्रेम रखते हैं तथा आपको कितना सहयोग देते हैं। कर्मात गद्दारी, कार्यात बेईमानी, वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लबाडी जी माणसं करतात ती माणसं आयुष्यात कधीच सुखी राहत नाहीत। दुनिया का सबसे कीमती तोहफा एक अच्छा हमसफर है, जो कीमत से नहीं किस्मत से मिलता है। माणसांना सवयच झालेली असते, जो उपयोगाला येईल त्याला धरून चालायचं आणि गरज संपली की त्याला सोडून द्यायचं। नातं तेव्हाच टिकतं जेव्हा ते तुटू नये म्हणून दोन्ही बाजूने काळजी घेतली जाते। ए औरत है साहब, निभाने पर आए तो नाली में पड़े शराबी के साथ पूरी जिंदगी गुजार दे, वरना छोड़ने पर आए तो बिल गेट्स को भी छोड़ दे। माझ्या अपयशाची वाट बघणाऱ्यांची संख्या काही कमी नव्हती, पण मला वाईट तेव्हा वाटलं जेव्हा त्या संख्येत आपलीच लोक सर्वात अगोदर उभी होती। सासू सासऱ्यापासून वेगळी राहणारी सून आपल्या माहेरात येऊन भावाला आणि वहिनीला सांगते, आई बाबांची काळजी घे बरं। अपमान करना किसी के स्वभाव में हो सकता है, पर सम्मान करना हमारे संस्कार में होना चाहिए। सास ससुर से अलग रहने वाली बहू भी अपने मायके आकर भाई भाभी से कहती है कि पप्पा मम्मी का ख्याल रखना। आयुष्यात असे काही लोक येतात जे नावापुरतं आपल्याला आपलं मानतात, बाकी
त्यांचं जग वेगळंच असतं आणि आपण उगाच त्यांना आपलं मानत असतो. माणसाने वेळेसोबत चालावे, काळाप्रमाणे बदलावे, परंतु काहीही झाले तरी आपल्या संस्कृतीला आणि संस्कारांना शेवटपर्यंत स्वतःसोबत ठेवावे. एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला त्या व्यक्तीची सुंदरता, पैसा, प्रॉपर्टी हे कारण नसतं, तर ती व्यक्ती आपल्या आयुष्यात निभावत असलेली भूमिका महत्त्वाची असते. मनासारखं घडायला भाग्य लागतं आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. काळजी, कधी कोणावर जबरदस्ती करू नका की त्याने तुमच्यासाठी वेळ काढावा. जर त्या व्यक्तीला खरंच तुमची काळजी असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल. 4 से जिंदगी में कभी विवाद मत करो, मूर्ख से, पागल से, गुरु से और माता पिता से और पत्नी से, ये भी मेरा मानना है. 4 से शर्म मत करो, पुराने कपड़ों से, गरीब साथियों से, बूढ़े माता पिता से, सादे रहन सहन से, चाणक्य ने कहा है. आयुष्यात कोण येणार ते वेळ ठरवते, आयुष्यात कोण यायला पाहिजे ते आपले मन ठरवते, पण आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभाव ठरवतो. आपला स्वभाव ठरवतो. एकदा माणूस मनातून उतरलं ना तर मग फरक नाही पडत की तो कुठे गेला, कोणासोबत आहे किंवा कोणासाठी असं वागला. तो बदलला, तिथेच विषय संपला. शासनाच्या शेतकऱ्याबाबतच्या कोणत्याही योजना प्रत्यक्षात साध्य न होण्यासाठी वरिष्ठ, कामचुकार, भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत. अशा लोकांना बडतर्फ जिल्हाधिकारी साहेबांनी केलं पाहिजे. 25,000चे बिल काढण्यासाठी 15,000 रिश्वत द्यावी लागते. साइकोलॉजी के अनुसार लव मैरिज के सफल होने का चांस बेहद कम होता है, क्योंकि प्यार में बिताए वक्त में लोग एक दूसरे को समझने के बजाय दिखावा करना ज़्यादा पसंद करते हैं. वैसे आप लव मैरिज करना चाहते हैं या अरेंज मैरिज?